उपस्थित सर्व मान्यवर, प्रिन्सिपल मॅम, सर्व स्टाफ, सर्वांचे एकदा आभार मानतो की खूप छान असं नियोजन केलं आहे कार्यक्रमाचं. तर जास्त काही बोलायची ही वेळ नाहीये, परंतु आपण पोद्दारमध्ये ज्यावेळेस आपला मुलगा मुलगी आपण इथे ऍडमिशन घेतो तेव्हा आपण निश्चिंत होतो की आपण एका चांगल्या शाळेमध्ये आपल्या मुलाचं ऍडमिशन घेतलंय आणि मुलांना शून्यातून निर्माण करण्याची जी काही जबाबदारी आपण पोद्दार इंटरनॅशनल वरती जी सोपवलेली आहे ते अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडतात. हे वेळोवेळी दिसून आलेलं आहे. तर ज्यावेळेस आपण काहीच नसतो, आपण शून्य असतो, तर त्यावेळेस शून्यातून विश्व निर्माण करण्याची जी एक पॉझिटिव्हिटी असते, तर त्या संदर्भामध्ये फक्त एक कविता म्हणतो, मैं शून्य पे सवार हूं, मैं शून्य पे सवार हूं, बेअदब सा मैं खुमार हूं, अब मुश्किलों से क्या डरूं, मैं खुद गैर हजार हूं, मैं शून्य पे सवार हूं. न सूर्य मेरे साथ है तो क्या नई ये बात है, न सूर्य मेरे साथ है तो क्या नई ये बात है, शाम होते ढल गया जो रात से था डर गया, मैं जुगनुओं का यार हूं, मैं शून्य पे सवार हूं, मैं शून्य पे सवार हूं. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्यामध्ये निर्माण करण्याचं कार्य पोद्दार इंटरनॅशनल नक्कीच करत असते. आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आयुष्यामध्ये किती महत्वाचा आहे, तर याच्या संदर्भामध्ये फक्त एक छोटीशी गोष्ट सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आर्थर ॲश नावाचा एक अतिशय प्रसिद्ध टेनिसपटू होऊन गेला. त्याने विम्बल्डन जिंकलं, त्याने US ओपन जिंकलं, ऑस्ट्रेलियन ओपन जिंकलं. तर दुर्दैवाने बायपास सर्जरीच्या दरम्यान त्याला जे ब्लड ट्रान्सफ्युजन करण्यात आलं, तर ते ब्लड HIV पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याला दुर्धर असा आजार झाला. आणि जगभरामध्ये ही बातमी जेव्हा कळाली त्यावेळेस त्याला चाहत्यांचे पत्र यायला लागले. तर त्यातील एका चाहत्याचं पत्र असं होतं की या दुर्धर आजारासाठी परमेश्वराने तुझीच निवड का केली. तर यावरती त्याने त्या चाहत्याला जे उत्तर पाठवलं होतं, त्यामुळे तो एक खेळाडू म्हणून तर नक्कीच महान होता, परंतु त्याने जे काही उत्तर पाठवलं त्यामुळे तो माणूस म्हणून देखील महान लोकांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला. तर त्याने त्याला उत्तर असं पाठवलं की करोडो लोक, करोडो मुलं टेनिस खेळतात, त्यापैकी काही लाख जे मुलं आहेत तर ते ट्रेनिंग घेतात त्याचं, आणि त्यापैकी एक 50,000 विद्यार्थी हे प्रोफेशनल टेनिस खेळतात, आणि त्यापैकी केवळ 50 लोक सर्किटमध्ये येतात विम्बल्डनच्या, आणि त्यापैकी फक्त 4 लोक सेमीफायनल खेळतात आणि फक्त 2 लोक फायनल खेळतात. हा सगळा प्रवास मी जेव्हा पार करतो आणि जेव्हा जेते पदाचा चषक मी उंचावतो तेव्हा माझ्या मनामध्ये कधीच प्रश्न येत नाही की मीच का. मग आज तरी माझ्या मनामध्ये का प्रश्न पडावा की मीच का. हा जो आशावाद, दुर्दम्य आशावाद जो आहे, तर तो आशावाद तुम्हाला नक्की पुढे घेऊन जाईल आणि तो आशावाद जागवण्याचं कार्य नक्कीच पोद्दारमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलं जातं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.